राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। मिरज तालुक्यातील कवठेपिरान आणि समडोळी हे जिल्हा परिषद मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। कारण इथे केवळ उमेदवारांची नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताकदीची आणि माजी खासदार राजू शेट्टींच्या भूमिकेची कसोटी लागणार आहे। कवठेपिरांमध्ये तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दबदबा इतिहासाने सिद्ध केला। मागील निवडणुकीत स्वाभिमानीच्या सौ आडमुटे यांनी विजय मिळवत राजकीय समीकरण बदलून टाकली होती। कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी आणि तुंग या 5 गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांची मोठी ताकद आहे। मागील पंचवार्षिकमध्ये जयंत पाटील गट विरुद्ध स्वाभिमानी असा थेट संघर्ष पाहायला मिळाला आणि त्यात स्वाभिमानीने बाजी मारली। त्यामुळेच या गटातील स्वाभिमानी शेतकरी संघटना कायमच जयंत पाटील यांच्या विरोधी भूमिकेत राहिली। सध्या संघटनेचे कार्यकर्ते राहुल महाडिक आणि निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाकडे पाहत असले तरी अंतिम शब्द राजू शेट्टींचाच असणार हे सर्वांनाच ठाऊक आहे। दुसरीकडे समडोळी जिल्हा परिषद मतदारसंघ समडोळी, हरिपूर, अंकली, धामणी, बामणी, निलजी आणि ढवली या गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात राजकीय ताकद अधिक गुंतागुंतीची आहे। इथं 3 आमदारांचे प्राबल्य, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे आणि आमदार जयंत पाटील, त्यातही 2 आमदार भाजपचे असल्यानं सध्या भाजप वरचढ दिसते। मागील निवडणुकीत भाजपच्या शोभा कांबळे अवघ्या 30 मतांच्या फरकाने विजय झाल्या, तेव्हा भाजप विरुद्ध जयंत पाटील गट असा सामना रंगलेला होता। समडोळीमध्ये मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दुर्लक्ष करण्यासारखी नाही। ग्रामपंचायतीत स्वाभिमानीचे 7 सदस्य आहेत। पंचायत समिती निवडणुकीत संजय बेले यांनी स्वाभिमानीतर्फे निवडणूक लढवलेली होती। जरी त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी संघटनेची मुळं घट्ट आहे। विशेष म्हणजे इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निशिकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व स्वीकारलंय। इथंही शेवटचा निर्णय नेहमीप्रमाणे राजू शेट्टींचाच असणार आहे। महाविकास आघाडी की महायुती की स्वाभिमानी स्वतंत्र मैदानात उतरणार? कवठेपिरान आणि समडोळी या दोन्ही मतदारसंघात आज एकच प्रश्न घुमतोय। राजू शेट्टींचा एक निर्णय संपूर्ण राजकीय गणित बदलू शकतो आणि म्हणूनच या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।